ठीक आहे. आता ऑटोकॅड ओपन केलं, पहिल्यांदा न्यू फाईलवरती जायचं. तुम्ही जेव्हा नवीन ड्रॉइंग ओपन करणार आहे, न्यू फाईलवरती गेला, पहिल्यांदा ऑटोकॅडमध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचं लिमिट आणि युनिट सेट करायचं. आता आपलं जे ड्रॉइंग आहे ते जो वॉल्यूम दिला आहे तो सगळा MM मध्ये दिला आहे, त्यामुळे युनिट आपण घेताना MM मध्ये. युनिटसाठी कीबोर्डवरती युनिट टाईप करा, कमांड लाईनमध्ये किंवा कीबोर्डवरती एंटर करा. त्यानंतर हा विंडो ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला त्याचं प्रिसिजन आणि युनिट, कुठल्या युनिटमध्ये तुम्हाला ड्रॉइंग बनवायचं ते सिलेक्ट करायचं आणि अँगल वगैरे डिग्री मिनिट सेकंडमध्ये घेतला तर चालतं. क्लॉकवाईज अँगल तुमचा क्लॉकवाईज मेजर झाला पाहिजे. ओके. त्यानंतर लिमिट्स, तुमचं जे ऑब्जेक्ट आहे, आता यामध्ये ट्रायंगल दिला आहे 30 mm बाय 30 mm, त्यामुळे तुम्हाला 100 बाय 100चं लिमिट किंवा एरिया सुद्धा सफिशियंट होईल. पहिल्यांदा लोअर लेफ्ट कॉर्नर 0 म्हणजे कॉर्नर्स जे लोअर लेफ्ट कॉर्नरचे 0 सेट करून घ्यायचे, एंटर दाबायचं. अप्पर राईट कॉर्नर म्हणजे 100 बाय 100 म्हणजे 100 mm बाय 100 mm चा तुमचा एरिया डिफाईन होईल. 100 टॅब 100 एंटर, त्यानंतर Z एंटर, A एंटर. हा तुमचं काय झालं, युनिट आणि लिमिट सेट झाले, म्हणजे प्रायमरी सेटिंग्स तुमच्या झाल्या. म्हणजे तुम्ही आता जो ऑब्जेक्ट टाईप करा किंवा जो काय ह्याच्यामध्ये टेक्स्ट टाईप करा ते प्रपोर्शनेट येईल. हे नाही केला तर काय फरक पडतोय, युनिट आणि लिमिट सेट नाही केला तर काय फरक पडतोय, तर तुमचं एवढं मोठं असते, तुम्ही लाईनने ड्रॉ करताय असं, सपोज एखादा ड्रॉ केला, टेक्स्ट टाईप केला, दिसताना टाईप होताना दिसते, एंटर करताय, बाहेर क्लिक करताय तेव्हा हे जाते. मग मुलं काय म्हणतात, प्रॉब्लेम ऑटोकॅडमध्ये प्रॉब्लेम आहे, टाईप करून सुद्धा जात आहे ते, पण ते जात नसते. ते काय होत असते, तुमचा एरिया खूप मोठा झालेला असतो आणि तुमचं टेक्स्टची हाईट जी आहे ती खूप लहान झालेली असते. इथं तुम्ही जर बघितलं तर हे टेक्स्ट आहे, पण तुमचा एरिया ॲज कम्पेअर टू एरिया तुमची टेक्स्ट हाईट खूप लहान झाली. युनिट आणि लिमिट सेट करायला विसरायचं नाही पहिल्यांदा. आता तुम्हाला प्रॉब्लेम काय करायचा आहे, आपल्याला आज काय करायचं आहे, तर पोझिशन ऑफ प्लेसच्या माध्यमातून ऑटोकॅडवरती आपल्याला एक ट्रायंग्युलर प्लेटचे टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू जनरेट करायचा आहे. फर्स्ट अँगलमध्ये, फर्स्ट अँगल म्हणजे काय, तर जर सपोज तुमचं एक्स आणि वाय, कमांड प्रिव्हियस कमांड ऑन करायसाठी आहे ना, त्याला प्रिव्हियस कमांड जे ऑन करायचं असेल तर फक्त स्पेसचा यूज करायचा, स्पेस दाबायचं आणि प्रिव्हियस कमांड ऑन करायचं. लाईन आणि कॉपी एवढाच कमांड वापरायचा. जर तुमचे 4 प्लेन्स असतील, HP, VP, VP, ठीक आहे, तर जर जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट जो आहे तो इथं प्लेस करणार आहे ह्या लोकेशनला, तर तुमचं HP काय होणार, ऑब्जेक्टच्या खाली येणार आणि VP जो आहे तो ऑब्जेक्टच्या बॅक साईडला येणार. हे झालं तुमचं फर्स्ट अँगल, हा सेकंड आणि हा थर्ड. थर्डमध्ये काय होणार, जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट प्लेस करणार तेव्हा तुमचा ऑब्जेक्ट तो VPच्या मागं आणि HPच्या खाली येणार. ठीक आहे, थर्ड अँगलमध्ये काय फरक आहे, ऑब्जेक्ट जो आहे तो VPच्या मागं आणि HPच्या
खाली येतोय. जर तुम्ही एखादा इथं रेक्टँगल ड्रॉ केला तर रेक्टँगलचे पोझिशन जे आहे ते HP वरती जाणार, कारण HP माग आहे, सॉरी VP माग आहे. आणि थर्ड अँगल मध्ये पोझिशन आहे ते वर येणार, म्हणजे उलटे रिव्हर्स त्या प्लेन कडे पोझिशन येतात. झालं बेसिक इंट्रोडक्शन. साठी कमांड कोणते? एम एंटर ना, एम दाबला होतं ना, शॉर्टकट टेक्स्टसाठी T एंटर. पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम टाईप करून घेऊया. प्रॉब्लेम काय? ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ प्लेन्स projection of a triangular plate 30 mm sides with one of its side is side AB in the VP म्हणजे vertical plane and with its surface inclined to inclined at 60 degree. आता डिग्रीचं सिम्बॉल कसं टाकायचं बऱ्याच जणांना माहित नाही. डिग्रीचं सिम्बॉल टाकताना हे जो शेवटचा 0 आहे, म्हणजे 60 डिग्री असेल तर 600 टाकायचं आणि शेवटचा 0 आहे तो सिलेक्ट करायचा आणि इथं सुपर सबस्क्रिप्ट आहे, सुपर सबस्क्रिप्ट वरती क्लिक करायचा आणि तो म्हणजे डिग्रीचा सिम्बॉल बनून जाईल. 60 डिग्री टू द VP. एक ट्रायंगुलर प्लेट बनवलं मी, जे आपल्याला इमॅजिनेशनला बरं पडेल. सपोज ही ट्रायंगुलर प्लेट आहे. ही ट्रायंगुलर प्लेट त्याने प्रॉब्लेममध्ये ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने आपण लावून बघूया. काय सांगितलं त्याने? ड्रॉ द पोझिशन ऑफ ट्रायंगुलर प्लेट ऑफ 30 mm साइड विथ वन ऑफ इट्स साइड AB इन वर्टिकल प्लेन and with its surface inclined at 60 degree to the VP. म्हणजे ही जी ट्रायंगुलर प्लेट आहे सगळ्या साइड्स जे आहेत ते इक्वल आहे, म्हणजे 30 30 30 इक्वल साइडचा ट्रायंगल आहे. आता जर सगळ्या साइड्स इक्वल असतील तर आतले अँगल सुद्धा कसे असणार? इक्वल. म्हणजे किती? 60. आता ही जी प्लेट आहे ही काय सांगितले त्यांनी? त्यातली एक साइड म्हणजे सपोज आपण ABC असं म्हणलं तर AB साइड जी आहे AB साइड वर्टिकल प्लेन मध्ये, म्हणजे काय सांगितलंय? विथ वन ऑफ इट्स साइड AB इन द वर्टिकल प्लेन. एक साइड जी आहे ती वर्टिकल प्लेन मध्ये, म्हणजे परफेक्टली वर्टिकल आहे. एक साइड जी आहे ती परफेक्टली वर्टिकल आहे, म्हणजे अशा पद्धतीने. आणि ही प्लेन किंवा ही प्लेट VP ला म्हणजे वर्टिकल प्लेनला, आता ही जी स्क्रीन आहे ह्याला वर्टिकल प्लेन अजून करा,
की जे कीबोर्ड आहे त्याला हॉरिझॉन्टल प्लेन अजून करा. ही जी प्लेट आहे किंवा ही जी प्लेन 30 mm ची ट्रायंग्युलर प्लेट आहे ती ह्या व्हीपीला 60 डिग्री अँगल बनवते अशा पद्धतीने. म्हणजे ही प्लेट अशा पद्धतीने पोझिशन केलेली आहे. समजलं? एक साईड व्हर्टिकल प्लेन मध्ये आहे आणि जी प्लेट आहे ती या व्हीपी सोबत 60 डिग्रीचा इंटरनल अँगल बनवते. तुम्ही असं ठेवा किंवा असं ठेवा, त्याला हे नाही, म्हणजे असं कंपल्शन नाही की असंच ठेवलं पाहिजे. इकडून सुद्धा मोजला तरी हा 60 डिग्रीचा अँगल होऊ शकतो, पण शक्यतो आपण क्लॉकवाईज अँगल मोजतो म्हणून अशा पद्धतीने ठेवायचं. आता मग काय करावं लागेल तुम्हाला, पहिल्यांदा एक्स वाय कोऑर्डिनेट्स ड्रॉ करून घ्यावं लागतील. त्यासाठी ऑर्थो ऑन करा, म्हणजे परफेक्टली हॉरिझॉन्टल आणि परफेक्टली व्हर्टिकल लाईन्स येते तुमच्या.